इतका भयंकर रस्ता, गाडीची हालत होतीये, त्यामुळे माझ्या पाठीची हालत होते आहे, हातावरही जवळ येतोय. आपलाच डोंगराळ प्रदेश आहे का? नॉर्थ ईस्टही आहे. साऊथ मध्ये तुम्ही गेलात तर बराच छान एरिया आहे जो असे रस्ते. नुकतंच मी मन्नारला जाऊन आले होते आणि तिकडेही इतके सुंदर रस्ते आहेत डोंगरांमधलेच, बरं का. तिथे कसे खड्डे पडत नाही, तिथे पण अतिवृष्टी होते, पाऊस पडतो. ते तिथलं गव्हर्नमेंट कसं काय मेंटेन करू शकतंय आणि आपल्याकडे का आपल्या लोकांना हे सगळं सहन करावं लागतंय. चला सावकाश, पायातला ब्रेक दाब. इथे 5 वेळा पडलाय, सावकाश. लेफ्टला जायचं खाली, गाडी येते, सावकाश. आले. काल 9:41ला निघालेलो, आज 10ला. तर शुभ सकाळ मंडळी, मी रोहित रमाकांत परब पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या 4थ्या दिवसात कोकण कोस्टल राईडच्या. लहान मुलगा ओरडतोय, सावकाश. मोरया. तू चालू केला कॅमेरा? अच्छा ठीक. नाही, तुझा आवाज येतोय इथे तसं पण. काल रात्री पावसाने थोडा हाहाकार केलाय. भात शेती बघा पडली आहे, काही ठिकाणी कापणीचं काम चाललंय. वातावरण सकाळी चांगलं असतं, संध्याकाळी मूड बदलतो पावसाचा. सरळ सरळ, हो, सरळ रस्त्याने. हो, तुला बाहेर लावायचे आहे तर तू बाहेर लावतेस का काय करत? बाहेर रस्ता नाही बरोबर आहे, त्यापेक्षा इथे वरती लाव. मग लाव तिथे साईडला लाव, तिकडे तिकडे साईडला लाव, लेफ्टला, राईटला, लेफ्टला तुझ्या. हे बघ, इकडे मस्त होती लावायला जागा, मी लावली इकडे. चला, नमस्कार, शुभ सकाळ. आणि आपल्या कोकण कोस्टल राईडचा 4था दिवस आपण सुरू केलेला आहे. तर आपण आता रात्री स्टे केला होता पंचनदी या ठिकाणी आणि आत्ताच सकाळी जस्ट आपण भेट दिली होती सप्तेश्वर मंदिराला. आणि इथून आपण पंचनदी धरण बघायला चाललो आहोत. तर हे पंचनदी धरण आम्ही जिथे स्टे केला होता, आनंद यात्री होमस्टे, तर त्याचं डिस्क्रिप्शन वगैरे डिटेल्स आम्ही देतोच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये.
माझं नाव निलेश रमेश मेहकर, पंचनदी हनुमानवाडी, तालुका दापोली. 26 जानेवारी 2021ला आम्ही चालू केलं. अच्छा. आणि त्या दिवशी मी मुलाचा वाढदिवस असतो, अच्छा. त्या याच्यावरती आम्ही ते चालतो. ओके. आणि मग तुमचा कसा अनुभव आहे आतापर्यंत? अनुभव मी समुद्रापासून लांब, त्यामुळे सर्रास पर्यटकांना समुद्र जवळ लागतो. आम्ही बुकिंग घेताना सांगतो की बाबा 2.5 किलोमीटरवरती समुद्र आहे, त्यामुळे आधी सुरुवातीला बुकिंग बरेच कमी होते. म्हणजे आता एकदा तर 31 डिसेंबरला बुकिंग झालं, आम्ही घेतलं बुकिंग, आणि नंतर लक्षात आलं की साधारण आता हे 31 डिसेंबरला म्हणजे लोक मजा मस्ती काढण्यासाठी बाहेर पडतात, म्हणजे मग हेच असेल की फॅमिली नसेल. त्यामुळे मग परत मी त्यांना फोन करून सांगितलं की काय तुम्ही कोण आहात? ते म्हणतात ना आम्ही मुलं आहोत, एका हॉस्पिटलचा स्टाफ होता. त्यामुळे मग मी ते बुकिंग कॅन्सल केलं की कारण आम्ही वस्तीत एकतर राहतो, गावामध्ये राहतो, की आपल्या इथे आलेला पर्यटकांमुळे आजूबाजूला त्रास होऊ नये. त्यामुळे मग आम्ही फक्त फॅमिलीलाच घेतो. अजूनपर्यंत असं एकही अशी कुठे फॅमिली मिळाली नाही की आम्हाला त्रास झाला असा. सगळे एकदम म्हणजे आमचे त्यांचे घरचे संबंध तयार झाले. म्हणजे या वेळेला दिवाळीला काय जणांनी आम्हाला गिफ्ट दिलं. अच्छा. म्हणजे ते तसे आमचे पाहुणेच असं प्रत्येकाचं हे झालं. तसं पंचनदीत बघण्यासारखं पुष्कळ आहे, फक्त का अजून सोयी सुविधा नाही आहे. तरी पण मी बरेच जणांना इथल्या ज्या जवळच्या गोष्टी आहेत ते सांगतो. थोडक्यात आमचं लाडघरचं दत्त मंदिर आहे, ते तसं अजून कोणाला माहिती नाही, तर मी इथल्या आलेल्या पर्यटकांना सांगतो. नंतर आमचं सप्तेश्वराचं मंदिर आहे, नंतर आमचं काळभैरवाचं मंदिर आहे, ते पण खूप छान आहे. त्याचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे, पण त्याच्या बाजूला ओढा आहे, तिथे लहान मुलांना पोहण्यासाठी वगैरे खूप छान आहे. तसं म्हणाल तर माझं शिक्षण सुद्धा मी 10वीपर्यंत शिकलेलं आहे, पण एवढं कमी शिक्षण घेऊन सुद्धा किंवा कोकणाच्या बाहेर जाऊन काहीतरी करायला पाहिजे असं नाही. कोकणात राहून सुद्धा तुम्ही, आणि आमची जागा तर जवळजवळ 7-8 गुंठेच जागा आहे आमची, हा जो परिसर आहे त्या, मग त्यात राहून सुद्धा इथला बारीक सारीक व्यवसाय करून आपण इथली तुमचं उदरनिर्वाह चालू आणि चांगल्या पद्धतीने राहू शकता. म्हणजे त्यासाठी पुन्हा मुंबईला जायला पाहिजे असं ते नाही. त्यांच्या बागा आहेत, जमिनी आहेत, त्यांनी लागवड केली ना तर इथे सहज माणसं राहू शकतात. त्यासाठी बाहेर शहरात जाण्याची काही गरज नाही. पेंटिंग माझी भाची आहे, तिनं केली, आस्था जाधव म्हणून. ती आचऱ्याला राहते आणि ती फाईन आर्ट्समध्ये तिनं एक करिअर करायचं ठरवलंय. आणि ती लॉकडाऊनमध्ये इथे होती, आणि त्यावेळेला तिला बोललो की इथे असं पेंटिंग काढशील, तर तेव्हा तिने काढलं. म्हणजे आयुष्यातलं पहिलं पेंटिंग आहे तिथे, एवढं मोठं. छोटं पेंटिंग वगैरे करते ती, पण मी तेव्हा करायची, आणि हे काही न शिकता उपजत तिने केलेलं. आणि मेन म्हणजे ती 12वीला सिंधुदुर्गमध्ये कॉमर्समध्ये पहिली आली. हे बघा पेंटिंग. हो. आणि मोशन. हा कन्सेप्ट वगैरे तुम्ही कसा केलात? म्हणजे एकदम माझं टुरिस्टचा व्यवसाय आहे, त्यामुळे बाहेर मी बऱ्याच ठिकाणी फिरतो, त्यामुळे साधारण आयडिया आली. आणि हळूहळू कोकणात टुरिझम वाढायला लागले ह्या साईडला. त्यामुळे मी बोललो आपण पण असं, म्हणजे पहिलं घर खालती बांधलं 2015ला, तेव्हा अशी काय आयडिया नव्हती की बाबा वरती होमस्टे करायचं वगैरे. पण नंतर साधारण अशी आयडिया आली की बाबा आता पर्यटक वाढायला लागले, आणि त्यामुळे मग आपण सोय करूया, आणि सोय करूया ती एकदम व्यवस्थित करूया की बाबा पर्यटकांना जेवढं आपल्याला चांगलं देता नाही, जेवढी चांगली सर्व्हिस देता नाही, जेवण जेवढं चांगलं देता नाही, आणि जेवण पण ते पण आपलं घरगुती जेवण, म्हणजे आणि ते पण कोकणात. म्हणजे घरी घावणे, चटणी, आंबोळी, नंतर पोहे, नंतर आता आणखीन बरेच प्रकार जे आहेत, फणसाची भाजी, उकडीचे मोदक, आणि दडपे पोहे, असे प्रकार आम्ही देतो. आणि जेवण आपलं घरगुती. आणि आमच्याकडे कोकमाचं सार आहे, कोकणात बनतं, म्हणजे ह्या साईडला बनतं. ते खरं नॉनव्हेज बरोबरचं आयटम आहे. म्हणजे आमच्याकडे जेव्हा चिकन वडे करतात तेव्हा तो सोलकडीपेक्षा ते कोकमाचं सार करतात, पण तो आहे व्हेज प्रकार. त्यामुळे जेवढे व्हेज लोक येतात त्यावेळेला आम्ही ते कढी म्हणून कोकमाचं सार देतो, आणि ते सगळ्यांना आवडतं. मला जी ना ताकाची कढी करतो ना फोडणी, मला तसं वाटलं. आणि बरेच जण विचारतात ते कोकमाचं सार कसं, कारण ते लालसरपणा नाही, ते नारळाचं दूध काढतात आणि त्यामध्ये ते करतात.
आणि ते तुम्हाला ह्या इथेच मिळेल, बाकी हा, कुठे नाही. मी कुठेच घेतलं नाही, मी फर्स्ट टाइम घेतलंय. म्हणजे तुम्ही कोकणातले असून सुद्धा हो, आमच्याकडे पण ते पर्पल रंगाचा, जांभळ्या हा, रंगाचा नाही, ते असतं, तेच बनवतात. हा. करतो आम्ही. स्टे बद्दल सांगायचं म्हटलं तर मी असं सांगेन की प्रत्यक्ष इथे येऊन अनुभवा, कारण मी जे इथे येऊन अनुभवलंय, नेचर तर ऑफकोर्स आहे, आणि इथली सर्वांची हॉस्पिटॅलिटी, प्रत्येक गोष्ट म्हणजे कुठेही काही नाव ठेवायला जागा नाही, आणि खरंच मनापासून आम्ही इथे राहण्याचा अनुभव खूप एन्जॉय केला आणि खूप मनापासून बरं वाटलं. आणि पुढची ट्रिप आम्ही आता लगेच जातानाचाच प्लॅन करतो की आम्ही कधी फॅमिलीला घेऊन इथे येतो आणि त्यांना सुद्धा हा सुंदर एक्सपिरियन्स देतोय. तर मी जरूर तुम्हा सर्वांना रेकमेंड करेन की जरूर इथे या. इथे खूप पाहण्यासारख्या सुंदर ठिकाणं पण आहेत आणि इथे अवश्य या, इथे अवश्य भेट द्या या ह्याला, आनंद यात्री म्हणून. दे रिव्ह्यू दे आता. पण आनंद यात्री होमस्टे आणि तिथले माणसं, तिथली हॉस्पिटॅलिटी याबद्दल किती आणि काय वर्णन करू. आम्हाला खूप खूप सुंदर अनुभव आला. आनंद यात्री होमस्टे अतिशय आरामदायी आणि मनाला प्रसन्न करणारा असा होमस्टे आमचा स्टे झाला. तिकडे सरळ गेलं. चल, असं छान स्टे झाला आमचा तिकडे. तिथे निलेश मयेकर दादा यांची हॉस्पिटॅलिटी, त्यांनी ज्या प्रकारे ते उभारलंय आणि जशी हॉस्पिटॅलिटी दिली आहे त्यांनी आणि ताईंनी सुद्धा, जेवणाची सोय पण उत्तम, राहण्या पिण्याची अगदी अतिशय छोट्या छोट्या डिटेल्स त्यांनी लक्षात घेऊन तशा पद्धतीने सोयी त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. हे पाहून माझं मन खूप छान सुखावलं आणि खूप छान वाटलं. तर तिथून आपण सकाळी निघालो. तिथे खूप गोड आठवणी घेऊन निघतोय आम्ही आणि खूप चांगली माणसं, खूप ह्युमन टच होता त्यांच्या सर्व्हिस मध्ये, त्यामुळे अगदी आपलंसं वाटलं. आणि होमस्टे खऱ्या अर्थाने तो घर पण असं वाटलं होमस्टे. तर तिथे नक्की अवश्य तुम्ही भेट द्या जेव्हा तुम्ही या भागात याल, दाभोळ दापोली नियर बाय परिसरात याल तर आनंद यात्री होमस्टेला नक्की भेट द्या. आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली म्हणजे निघताना आम्ही सगळं पॅकिंग वगैरे, बॅग वगैरे सगळ्या आवरल्या आणि फोटो वगैरे काढले. त्याच्यानंतर आम्हाला दादा त्यांनी, मी जसं की मगाशी म्हटलं ना की खूप छान आपुलकी आहे त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये, सर्व्हिस, तर त्यांनी आम्हाला येताना, नुकतीच दिवाळी पण होऊन गेली, त्यांनी त्यांच्या घरगुती शंकरपाळ्या बनवलेल्या आम्हाला दिल्या. दॅट वॉज सच अ नाईस जेस्चर की खूप म्हणजे आम्हालाही खूप मनाला भावलं ते की आपण येतोय, एकच दिवस राहतोय आणि ह्या एका दिवसात काही तासांच्या भेटीमध्ये इतकी आपुलकी निर्माण होणं, इतकं एकमेकांबद्दल वाटणं, ही खरंच खूप छान गोष्ट वाटते, मनाला भावणारी. आणि परत मी इकडे माझ्या आई बाबांना, फॅमिली मेंबर्सना बाकी घेऊन येणारच आहे नक्कीच. तर त्यांनी आम्हाला जे एक लोकेशन ही सांगितले, पंचनदी धरण, आपण आता ते बघायला जात आहोत. चला तर मग धरणाच्या ठिकाणी भेटूया.
जाण्याचा रस्ता खरंच खूप छान आहे. म्हणजे आता हे रस्ते सुधारलेत. भरपूरच खराब आहे की काय रस्ता, वाटला गेला. मागे चांगला रस्ता होता, पुढे खराब. तो बघा समुद्र किनारा दिसायला लागला आपल्याला. त्या समुद्र किनाऱ्याने आपल्याला जायचंय दाभोळच्या किनाऱ्याकडे. एका लेन मध्ये वळवू नको जास्त. इकडे माझ्या साईडला, या साईडला. आणि थोडा हे रस्ता खराब लागल्यामुळे समजत नाही पुढे कसा रस्ता असेल. ओ हो हो, काय करूया, रिटर्न जाऊया. पुढचा रस्ता कळत नाही, खराब असेल तर भारी पडेल. एकदा पुढे बघतो, थांब. पुढे गाड्या आहेत तनु. हे पुढे चांगलं आहे. ये, हा पुढे चांगलं आहे. सावकाश आहे, पुढे चांगला रस्ता आहे. नशीब. हा जो रस्ता आहे जवळजवळ किलोमीटरभर रस्ता असा ॲडव्हेंचर करत आले. हो, अत्यंत हॉरेबल पॅच होता हा. Yes, we could manage to come out of it. तर आता पुढे हा असा रस्ता आहे. हा रस्ता ठीक आहे. ह्याच्या आधी तर एकदम छान रस्ता होता डांबरी. हा थोडासा पॅच, किलोमीटर 1.5 किलोमीटर, बाकी छान आहेत सर. ओ वाव. तर हा आहे भेव बंदर समुद्र किनारा.
चला दाभोळच्या जेट्टीमधून. अच्छा तिकडे जायचंय. चला तर दाभोळ जेटीवरून त्या साइडनी आपण धोपावे येथे आलो आहोत. अरे रस्ते मेंटेन नाही आहेत, प्रॉब्लेम तोच आहे. अंजनवेल लाईट हाऊस आणि टाळकेश्वर असं काहीतरी आहे तिथे, हे बघूया आपण. तेव्हा कोण होतं समोर? मुंगूस एकदम पुढे होता त्या. आपल्याकडे बघितलं आणि गेलं. मग हा इकडे लेफ्टला गेलंय, लेफ्टला. मुंगूस होतं, मुंगूस. ते बघ ते बघ ते बघ. हा मुंगूसच होतं ना की पाणमांजर होतं? मला डाऊट होता, ते पण समजत नाहीये. कुठे गेला? वेल शिप्स आहेत तिकडे. बोटीचे पार्ट्स आहेत ते. इकडे कमळ उगवलेत आणि हा इकडे बघा समुद्र. अंजनवेल. तर हे आहे टाळकेश्वर मंदिर आणि तिथून पुढे गेल्यावर अंजनवेल लाईट हाऊस. पण अंजनवेल लाईट हाऊस हे गुगलवरती आम्ही चेक केलं तर ते ओपन दाखवत होतं सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 पर्यंत. पण इथे आल्यावरती कळलं की लाईट हाऊस हे आता 1:30 वाजलेत, लाईट हाऊस हे 3 वाजता ओपन होणार आहे. सो मिसइन्फॉर्मेशन समथिंग ऑन द गुगल. अंजनवेल लाईट हाऊस मध्ये थोडंसं हिरमोड झाल्यावर आम्ही पुढे आलो आहोत या डेन्स एरियामधून. बघा ना, सुपारीची बाग. इकडे सुपारीच्या बागा भरपूर आहेत आणि तळ कोकणामध्ये पुढे जसं रत्नागिरीच्या पुढे जाणार तसं नारळीच्या बाग आहेत. निर्मनुष्य रस्ता. मगाशी पाणमांजर किंवा मुंगूस गेलं. मुंगूस आधी 1-2 दिवस आधी पण दिसलं होतं आणि आता पण. आणि वाव, काय वळण आहे. गुहागर मध्ये आपलं स्वागत आहे. अंगणवाडी गुहागर बाग. लेफ्टला 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 श्री लक्ष्मी निवास. AC नॉन AC रूम मिळतील. इथे पण आहे स्टे.
काय सावकाशी हा सावकाशी, फटाके आहेत मध्ये रस्त्यात. एस टी आली वा कॅमेऱ्यात, आली आली चालू होता बघा. दोन्ही बाजूला अशी नारळाची आणि पोफळीच्या बागा, मधला हा रस्ता, जुनी घरं, कौलारू घरं. वा. जीवन शिक्षण शाळा गुहागर. वा, शाळेचं पण नाव काय सुंदर होतं. मागच्या वेळी आम्ही फेब्रुवारी का मार्च महिन्यामध्ये जेव्हा आलो होतो, इथे जेवण केलं होतं जोगाजी म्हणून, खूप फेमस आहेत आणि उत्कृष्ट व्हेज जेवण. हे बघा जोग आजी. गर्दी दिसते. आणि मस्त उकडीचा मोदकही खाल्ला होता. तुम्ही त्या गुहागरचा जो आमचे व्हिडिओज आहेत, 1 2 3 व्हिडिओज, त्याच्यामध्ये तुम्ही एका व्हिडिओ मध्ये बघू शकता. आता दुपारचा लंच आम्ही हॉटेल सुरुची गुहागरमध्ये गेला आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला गणपतीपुळ्यासाठी निघतोय. तर डायरेक्ट आपण गणपतीपुळ्याला भेटू. आपण आलेलो आहोत आता पालशेत गावामध्ये. आणि हे गाव जेव्हा मी बऱ्याच वर्षांपूर्वी पहिल्यांदा पाहिलं होतं, इथून आले होते गावातून, मी तेव्हाच या गावाच्या खूप प्रेमात पडले होते. इथे तुम्ही आता आपण पुढे बघत जाऊया की इथे नारळी पोफळीच्या बागा सुपारीच्या अशा खूप दिसतात. आणि मला खूप निसर्ग संपन्न गाव वाटतं हे. ठिकठिकाणी जिकडे नजर जाईल तिकडे तुम्हाला बागाच बागा आहेत नारळाच्या, सुपाऱ्यांच्या अशा. खूप छान वाटतं हे गाव. कौलारू घरं. वा. हो, इकडे पुढे आल्यानंतर मला वाटतं नदी सुद्धा आहे. इथे आहे पालशेतचं मार्केट आहे. सुंदर. हो, आपल्या समोरून एसटी जात आहे. कुठली एसटी काय माहित. लालपरी. माझी माती माझा देश असं लिहिलेलं आहे लालपरीच्या मागे. खरे. मला काय माहित तू कुठे जातोय. जागृत दत्त मंदिर आहे इथून पालशेतचं. इथून हेदवी बामणघर वेणेश्वर सरळ. आता आपण जरा पुढे जाऊया एसटीच्या. हा, ही आहे पालशेतचं फिश मार्केट, मासे वगैरे. आणि हो, ही पालशेतची नदी. हा, तर परत आता तुम्ही बघू शकता नारळी पोफळीच्या बागा. हा, रस्ते हे पहा, सुंदर रम्य. वा वा.
ठीक आहे. अजूनही पार्शलगाव संपली आहे बरं. पालशेत नंतरचा जो राईट विभागानंतर आपण राईट टर्न घेतला त्याच्यानंतर बराचसा काळ रस्ता खूप छान होता आणि जसं जसं पालशेत जवळ आलं पालशेतचा रस्ता छान होता त्याच्यानंतर क्रॉस केल्यानंतर इतका भयंकर रस्ता की म्हणजे गाडी 30-40च्या पुढे जाऊच शकत नाहीये आणि गाडीची हालत होतीये त्यामुळे माझ्या पाठीची हालत होते आहे. हातावरही जवळ येतोय. सो इन शॉर्ट मी अक्षरशः वैतागले आहे रस्त्यांना. मला एक गोष्ट कळत नाही. मी मगाशी रोहितला विचारलं की हे असे जे रस्ते आहेत मला तर फार पूर्वी म्हणाला होता की कसं आपल्या कोकणात डोंगरदऱ्या वगैरे असल्या कारणाने पावसाळ्यात माती खाली येते आणि मग त्याच्यामुळे रस्ते खराब होतात. जोराचा पाऊस वगैरे येतला होता त्याच्यामुळे आपल्या रस्त्यांची अवस्था कितीही रिपेअर केलं तरी अशी असते. पण मला एक कळत नाही की आपलाच डोंगराळ प्रदेश आहे का. नॉर्थ ईस्ट ही आहे. साऊथ मध्ये तुम्ही गेलात तर बराच छान एरिया आहे जो असे रस्ते. नुकतंच मी मन्नारला जाऊन आले होते आणि तिकडेही इतके सुंदर रस्ते आहेत डोंगरदऱ्यांमधलेच बरं का. तिथे कसे खड्डे पडत नाही. तिथे पण अतिवृष्टी होते पाऊस पडतो. ते तिथलं गव्हर्नमेंट कसं काय मेंटेन करू शकतंय आणि आपल्याकडे का आपल्या लोकांना हे सगळं सहन करावं लागतंय. इट्स नॉट अबाउट मी पण आय एम शुअर की इथे जो कोणी व्यक्ती येते इथे आय एम शुअर सगळ्यांना त्रास होतच असणार ह्या रस्त्यांचा असा. व्हॉट टू से. वी लिव्ह इन अ कंट्री where the nature is beautiful but few people are काय म्हणू शकतो very self centric किंवा स्वार्थी. हे आहे आणि आता हे इथून उजव्या बाजूने गेलात तर बामणघर आणि इथे डाव्या बाजूला आहे ते हॉटेल भवानी आणि उजव्या बाजूला नवलाई पाणीपुरी भेळ सेंटर. हे 2 स्पॉट मी आवर्जून सांगेन. पाणीपुरी सेंटर कारण तिथे खूप चविष्ट भेळ चाट मी मागच्या वेळी आलो होतो तेव्हा खाल्ला होता आणि हॉटेल आई भवानी आहे तेही आवडलं. तिथलं जेवण खूप सुंदर होतं चविष्ट होतं आणि इथे पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला स्वामी समर्थांचा मठ आहे बरोबर. हाही शांत असा आणि कधी तुम्ही दुपारी गेला तर असं थंड वातावरणाचं आहे. तोही खूप मस्त आहे पाहण्यासारखा एक. हा बघा हा स्वामी समर्थ मठ हेदवी आहे की नाही छान. इथे भेट द्या. तर ही मधली आणि इकडून नाही मला वाटतं ते बामणघरकडे जाण्याचा असंच एक मधली कुठचा तरी मधला रस्ता आहे. तिथून छान आपण निसर्गाचा अनुभव घेत जाऊ शकतो. तर तो रस्ता आहे इथून मी दाखवते. हा राईट. ओके. हे स्वामी कृपा क्लिनिक आहे. हे दुकान इथून राईट साइडला हा रस्ता जातो शाळेजवळ. हे जे समोर तुम्ही बघता आहात हे आहे श्री दशभुज लक्ष्मी गणेश देवस्थान हेदवी. कुठे लावायची. काय मॅनेजमेंटच नाही इथे. राईटला घुसव लेफ्टला चल. तर इकडे हा जो रस्ता जातो करहाटेश्वर मंदिराकडे
एक खूपच सुंदर असं मंदिर आहे. तुम्हाला जयगडमध्ये फिरण्यासाठी भरपूर ठिकाण आहेत. जयगडचा किल्ला, त्यानंतर त्याच्यावरचे कातळ खोद चित्र, परत जयगडचा लाईट हाऊस आणि करहाटेश्वर मंदिर, 3 गोष्ट तुम्ही मस्त फिरू शकता. आणि इथे JSW कडनं मोफत वाहन सेवा पण आहे तुम्हाला करहाटेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी आणि किल्ल्यावर जाण्यासाठी. इथून आता जिथे मी ती चौकी दाखवली ना, तिथून आहे. तिकडे गाडीवाला तो उभाच असतो. तर हे आहे जयगड मधलं जय विनायक मंदिर, डाव्या बाजूला भव्य दिव्य छान मंदिर बांधलेलं आहे. ते मुलं आहेत शाळेची. शाळेची मुलं आहेत. असं बघतात ना कुतूहलाने. सगळे मुलं आली आता मागे. टाळे हात दाखवत आहेत. का मस्त असं हे आहे ना. हे जे आलंय ना, हे जे दिसतंय व्हाईट व्हाईट, हे समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटांमुळे आलंय. आणि किती मस्त वाटतंय की पाऊस पडतोय तिकडे. आणि मला असं वाटतं की ब्लर दिसतंय एकदम. इथून 12 मिनिटावर आपलं हॉटेल दाखवतंय. हॉटेल प्रीती संगम, गणपतीपुळे, जिथे आज आपला स्टे असणार आहे.